आरोग्यदूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता हे जळगावचे हेड सीओ मॅडम या ठिकाणी काल सगळ्याला बातम्या दिसलेल्याच आहेत, सगळ्यांनी काल बातम्या बघितलेल्याच आहेत. 4 वर्षाचे दोन्ही चिमुकले ह्याच ठिकाणी पाण्यात बुडून मेलेले आहेत. नेमकं किती निष्काळजीपणा शाळेचा आहे, काय आहे, आता मॅडमने स्वतः सगळं फिरून या ठिकाणी बघितलेलेच आहे. मॅडम ह्याच्यामध्ये तुम्ही ह्याच्यावर ऍक्शन काय काय घेणार आहात? नाही, जसं मी अगोदर पण सांगितली दादा की प्राथमिक रीतीने जे दिसत आहे की शौचालय जिथे बांधलंय तिथे भिंत तुटलेली आहे. शौचालयाला जाताना मुलं जर बुडले तर ते सीसीटीव्ही फुटेजही पाहणार आहोत आणि प्राथमिक रीतीने जे दिसत आहे तेच जर निष्काळजीपणे झालेला सिद्ध झाला तर आपण स्ट्रिक्टेस्ट ऍक्शन शाळेच्या विरोधात घेऊ. त्याच्यात काय दोन मत नाही, दोन अर्थ. पण आता म्हणजे आता हे शाळेतला संचालक असेल त्याच्यावर कारवाई होणार का? हो, म्हणजे जर आता हे जे तुम्ही शौचालयाची परिस्थिती जे बघतायत किंवा भिंतीची बघतायत किंवा अतिक्रमणाची बघतायत तर हे सगळं सिद्ध झालं तर स्ट्रिक्टेस्ट मान्यता रद्द करायला लागेल तर मान्यताही रद्द करू, असा विषय नाही. पण तुम्हाला आता तुम्ही स्वतः बघितला तिकडे संडास बाथरूम, शिक्षकांच्या संडास बाथरूम आतमध्ये आहेत आणि ह्या ज्युनियर केजी सेनियरचे 4 वर्षाची मुलं बाथरूम डायरेक्ट गेटच्या बाहेर आहेत. हे कितीपत चांगलं आहे? परत तेच सांगते की हे जे दिसत आहे मला प्राथमिक दृष्टीने स्थिती की भिंत सुद्धा तुटलेली आहे आणि मागे नाले जवळ केलेले आहे, हे आपण एकदा सगळी चौकशी म्हणणे सगळे घेऊन सगळ्यांचे पेपरवर कागदावर स्ट्रिक्टेस्ट ऍक्शन शाळेच्या विरोधात घेऊ. ठीक आहे, मॅडमने सांगितलं स्ट्रिक्ट त्यांच्यावर कारवाई करणारच आहेत. बघूया, आपण लक्ष ठेवूनच आहेत. धन्यवाद.